पुण्य कोणा गाठी जासी आयशियाची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी तुका म्हणे त्यांचे भेटी तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदं सोनो पंथ तथा गुणीजनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा समकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा समकरा दांडेकरा वंदितो मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी
धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा, काय भाऊ तराई त्यांचे चरणी माझी डोई. विठाला आता बिनबवाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी आयशियाची भेटी, जिहे हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप, योग्याची माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय, प्रेम मूर्ती भक्त श्रोमणी नामदेव महाराज, श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, श्री संत श्यामनाथ महाराज आदी करून सकल संत मांदियारेच्या आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा, सकाळच्या सत्रातील कीर्तन सेवा, हरिभक्त पारायण आमचे परम मित्र जिवलग असणारे आकाशजी महाराज जगताप यांच्या माध्यमातून या साधकाच्या वाटेला आलेले आहे. विठाला विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबरायांच्या 727व्या समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचं हे दुसरं वर्ष. मला वाटतं गेल्या वर्षी सप्ताहाची सुरुवात झाली आणि या सप्ताहाची सुरुवातच माझ्या कीर्तनाने गेल्या वर्षी झाली होती. सकाळच्या सत्रात पहिलंच कीर्तन आकाश महाराजांनी मला दिलं होतं आणि याही वर्षी त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. मी म्हणलं होतं त्यांना दुसऱ्या कोणाला तरी द्या, आता मी गेल्या वर्षी सेवा केलेली आहे, परंतु त्यांचं माझ्यावरती असणारं निस्वार्थ असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी त्यांनी याही वर्षी मला या ठिकाणी सेवा दिली. आता पुढच्याही वर्षी त्यांनी मला देऊ नये असं पुढच्या वर्षी दुसऱ्या कुणाला तरी उभा करावं अशी माझी इच्छा आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये आश्चर्य व्यक्त करतात. महाराज म्हणतात की असं कोणतं पुण्य आहे बाबा, त्या पुण्याच्या जोरावर त्या संत महात्म्यांची आपल्याला भेट होईल. अशा संत महात्म्यांचं लक्षण सांगतात महाराज. लक्षण सांगत असताना म्हणतात, ज्यांनी संसाराला पाणी सोडलंय आणि हरीला आपल्या हृदयामध्ये धारण केलंय. मग असा कोण भाग्यवान आहे, त्या भाग्यवानाशी संत बोलतात. पण ठीक आहे, या संतांची भेट झाली तर त्याचं फळ काय आहे, तर ते फळ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात, म्हणजे असा सगळा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला भगवान श्री ज्ञानोबरायांचा 727वा समाधी सोहळा आहे आणि त्या समाधी उत्सवानिमित्त आपला हा कार्यक्रम आहे. खरं तर 700 वर्ष झालं बरं का भगवान श्री ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा तेवढ्याच दिमाखामध्ये आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करत असतो. महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगभरामध्ये ज्ञानोबरायांचा समाधी उत्सव हा साजरा होत असतो. कारण संत महात्मे महाराज, संत महात्म्यांच्या ठिकाणी मृत्यू कधीच नसतो. संत महात्म्यांना मृत्यू कधी येत नसतो. कारण संत महात्म्यांनी त्या ठिकाणी मृत्यूच्या पलीकडे, मृत्यूच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मृत्यू आम्हाला येतो महाराज. तुम्हाला आम्हाला मृत्यू तो ग्रास करत असतो. संत महात्म्यांना मृत्यू येत नसतो. म्हणजे मृत्यू शब्दाचा अर्थ शास्त्राने असा केला, ज्याचा सर्व भावाने विसर पडतो त्याला मृत्यू असं म्हणतात. म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याला 2 वर्षांनी 4 वर्षांनी का होईना विसर पडतो, त्याला मृत्यू म्हणतात. परंतु हे संत महात्मे त्या ठिकाणी चिरकाळ जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या संत महात्म्यांची स्मृती राहत असते. विश्व विभूती राजी
ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्या संत महात्म्यांच्या कीर्ती त्या ठिकाणी ते जरी देहरूपाने आपल्यामध्ये त्या ठिकाणी नसले तरी सुद्धा त्यांच्या कीर्तीतनू आपल्यामध्ये उपस्थित असतात. असे आमचे संत महात्मे आहेत. आणि तुमच्या आमच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तुमच्या आमच्या बाबतीत आपल्याला आपल्या बापाचं नाव माहिती आहे, आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहिती आहे, आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव कदाचित माहिती आहे असं म्हणू आपण. परंतु कुठं विचार केला तर आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव विचारलं तर असलच एखादा जिज्ञासू लयच अभ्यासक असल त्या ठिकाणी त्याला माहित असेल. पण पुन्हा आपल्या चिपड पंजोबाचं कुठं तरी अशी एक अवस्था येते की त्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं नाव सांगता येत नाही. मग असं म्हणायचं का आपले पूर्वज नव्हते? होते. आपले पूर्वज होते, ते जर नसते तर आपण सुद्धा इथं नसतो. आपले पूर्वज होते कुठं तरी, परंतु त्यांचं आपल्याला नाव सांगता येत नाही. का नाव सांगता येत नाही तर काळाच्या पडद्याआड ते ठिकाणी गेलेले आहेत. मृत्यूने त्यांना खाऊन टाकलेला आहे. मृत्यूंचा सर्व भावाने विसर पडलेला आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी 727 वर्ष झालं महाराज ज्ञानोबरायांची समाधी घेऊन, परंतु आपण तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच भावनेने, तेवढ्याच आदराने ज्ञानोबरायांकडे पाहतो. का? कारण काळाची मजाल नाही. तुकाराम महाराज तर एका ठिकाणी सांगतात, हा जगाला खाणारा काळ आहे ना, तो जगाला खाणारा काळ, त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. जगाला खाणारा काळ, त्याच्या डोक्यावर आम्ही पाय दिलेला आहे. म्हणून काळ आम्हाला काय करू शकत नाही. संतांनी काळ जिंकलेला आहे. आणि तुमच्या आमच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर प्रत्येकाला आपल्याला काय मरावं लागतंय. महाराज सांगतात, आमचा महाराज म्हणतात की तुमच्या आमच्या बाबतीत आजा मेला, पंजा सुद्धा मेला, बाप मरणार रे, मुलगा नातू पण तू सगळेच मरणार रे. अत्यंत सुंदर प्रमाण त्या ठिकाणी दिलंय. आपल्याला खरं तर कुठंतरी एक दिवस मरावं लागणार आहे. मृत्यू लोकाचा अबाधित नियम आहे मरण. या लोकाला आल्याच्या नंतर एक दिवस मरावं लागतंय. परंतु संत महात्मे त्या ठिकाणी मला तर असं वाटतंय की मी म्हणत असतो, कृष्णा महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या ज्ञानोबराची समाधी आहे. नाही, हे सुद्धा वाक्य चुकतंय. जोपर्यंत ज्ञानोबराची समाधी तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. विठाला म्हणून आमच्या ज्ञानोबरायांचा 727वा समाधी सोहळा संजीवन समाधी महाराज 700 वर्ष झालं ज्ञानोबराय त्या ठिकाणी समाधीमध्ये आहेत. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो त्या ठिकाणी समाधी संजीवन समाधी आहे. आमच्या संत महात्म्यांचा देह निर्णयाचा प्रकार जरी वेगळा वेगळा असला परंतु संत महात्म्यांचं स्वरूप मात्र एक आहे. आमच्या कुणी एका संतांनी आपल्या देहाची फुलं केली, आपल्या देहाची फुलं झाली. कुणी एका संतांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं आपल्या देहाचा पाण्याचा प्रवाह झाला. कुणी एका संतांनी आपला देह परमात्म्याच्या कटी प्रदेशामध्ये प्रविष्ट केला. कुणी एका संतांनी आपला देह भगवंताच्या हृदयामध्ये प्रविष्ट केला. कुणी एका संतांनी मला वाटतं की आपला देहच त्या ठिकाणी या लोकातून परलोकाला घेऊन गेले, सदेह वैकुंठाला गेले. कुणी एका संतांनी आपला देह एका विवरामध्ये बंद करून ठेवला, चेतन रूपाने त्या ठिकाणी विवरामध्ये बंद करून ठेवला. संत महात्म्यांच्या देह निर्याणाची प्रक्रिया, देह निर्याणाची क्रिया जरी वेगवेगळी असली तरी स्वरूप मात्र एक आहे. विठाला कबीरजींच्या देहाची फुलं झाली कारण कुसुमासारखं त्यांचं हृदय होतं. परमात्म्याच्या भक्तीचा त्यांना एवढा गंध लागला की
त्यांच्या देहाची फुलं झाली महाराज. त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी परमात्म्याच्या मूर्तीमध्ये प्रविष्ट झाले. मीराबाईच्या बाबतीत असं सांगतात, त्या मेवाड प्रांतातून मीराबाई त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्याच्या नंतर ते लोक न्यायला आले. मीराबाईच्या घरचे ते राजे सगळे न्यायला आले मीराबाईला. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी परमात्म्याला मीराबाईंनी धावा केला, अरे देवा, अरे तुझा आम्हाला कंटाळा आला का? तुला आता आमच्याजवळ राहू वाटत नाही का? असं त्या ठिकाणी मीराबाईंनी त्या परमात्म्याला विनवणी केल्याबरोबर परमात्म्याचं हृदय असं फाटलं महाराज आणि त्या हृदयामध्ये मीराबाईंनी प्रवेश केला. मग मीराबाईची समाधी जर आपल्याला पाहायची झाली तर दुसरी तिसरी कोणती नाही तर परमात्म्याच्या हृदयाकडे मध्येच आपल्याला मीराबाईची समाधी पाहायला मिळते. त्या ठिकाणी संत नरहरी सोनार ज्यावेळेस परमात्म्याच्या कमरेचं माप घ्यायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या स्वरूपामध्ये परमात्म्याला शिव आणि हरी एकच आहेत असं त्यांना ज्यावेळेस कळलं, त्यावेळेस त्यांनी त्या परमात्म्याच्या कटी प्रदेशामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी महाराज संत कानोपात्रा परमात्म्याच्या चरणावर आपला देह समर्पित केला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपला देहच या लोकातून परलोकाला घेऊन गेले. आश्चर्य आहे महाराज, आश्चर्य. या लोकातून कुणालाच देह नेता आलेला नाही. तुकाराम महाराजांनी आपला देह सदैव वैकुंठाला घेऊन गेले आणि ही झाकून लपूनची घटना नाही महाराज. काही लोक म्हणतील की तुकाराम महाराजाचा खून झाला, असे काही लोक काय बुद्धिवादी म्हणतात, परंतु ही झाकून लपूनची गोष्ट नाही महाराज. रामेश्वर भट्ट म्हणतात की तो म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी. झाकून लपून नाही, सगळ्यांना विचारून सगळ्यांसोबत त्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आश्चर्य महाराज, म्हणजे आश्चर्यालाही पडलेलं आश्चर्य म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आणि ज्ञानोबारायची संजीवन समाधी आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांनी आपला देह त्या ठिकाणी एका विवरामध्ये बंद करून ठेवला आणि ही संजीवन समाधी महाराज कितीतरी जणाला पुढं ज्ञानोबारायांनी दाखले दिलेले आहेत. ज्ञानोबाराय त्यावेळेस असं म्हणतात, जोग महाराज आले त्यावेळेस जोग महाराजांना ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिला. त्याच्यापूर्वीची गोष्ट आहे, नाथ महाराजांना ज्ञानोबारायांनी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी आजान वृक्षाची मुळी कंटाशी लागली. आजान वृक्षाची मुळी त्या ठिकाणी कंटाला लागलेली आहे म्हणून तुम्ही येऊन काढा. म्हणजे नाथ महाराज त्या विवरामध्ये आले. आल्याच्या नंतर उठविला आनंदी शिवाचा ढवळा. नाथ महाराजांनी ती आतमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी प्रत असणारी शुद्ध केली आणि हैबत बाबा भजन करते वेळेस ज्ञानोबारायची समाधी डोलते. आता कोणी म्हणाल खरंच ती संजीवन समाधी आहे का? तर संजीवन समाधी डोलते महाराज. डोलते केव्हा? सचेतनाचा धर्म डोलणं आहे. ज्यावेळेस एखाद्या अभंग म्हटला जातो, एखादी चाल म्हटली जाते, त्यावेळेस दगड नाहीत डोलत महाराज. मला वाटतं दगड डोलत नाहीत. जी सजीव वस्तू आहे, जी सचेतन वस्तू आहे ती डोलते. हैबत बाबा ज्यावेळेस भजन करायचे त्यावेळेस ज्ञानोबारायची समाधी डोलते. म्हणजेच विज्ञानालाही पडलेलं आश्चर्य म्हणजे आमच्या ज्ञानोबारायची समाधी आहे. असा ज्ञानोबारायचा 727वा समाधी उत्सव आहे. त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, साक्षात परमात्माच आहे. एकच नावाचा भेद आहे फक्त. त्या ठिकाणी नाव वेगळं आहे मात्र, नाहीतर परमात्माच आहेत. नाव ठेविले पांडुरंग, त्या ठिकाणी फक्त नाव वेगळं आहे, नाहीतर ज्ञानोबाराय म्हणजे परमात्माच आहेत. तुम्हाला पटवून देतो, एक ज्ञानोबारायचीच ओवी, परमात्म्याचं आणि ज्ञानोबारायांचे गुण एकच आहेत. म्हणजे दुसरं नाही, परमात्मा आणि ज्ञानोबाराय एकच आहेत. भगवान अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग
ठेविले ज्ञानी. आपला कार्यक्रम हा ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवानिमित्त आहे, म्हणून मी ज्ञानोबरायांविषयी थोडं बोलतो. ऐका, परमात्मा आणि ज्ञानोबराय हे एक आहे. त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबरायांच्या परमात्म्याकडे किती गुण आहेत? ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलं, 6 गुण आहेत. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेते म्हणून तो भगवंतू. हे 6 गुण परमात्म्याकडे आहेत. 6 गुणाचं वर्णन आपण एक एक गुण बघायचा झाला तर हे 6 गुण माझ्या ज्ञानोबरायामध्ये आहेत. ऐका, यश, यश हा गुण परमात्म्याकडे आहे. परमात्म्याकडे किती यश आहे हो? यशे थोरविला मारुती. परमात्म्याने मारुती रायाला यश दिलं, म्हणजे परमात्म्याकडे यशच यश आहे. नाहीतर यश नसतं तर महाराज त्या महाभारतामध्ये ते युद्ध जिंकता आलं नसतं परमात्म्याला. ते अशक्य गोष्ट होती, पण परमात्माकडे यश आहे म्हणून त्या ठिकाणी ते शक्य झालं. आमच्या ज्ञानोबरायांकडे किती यश आहे हो? ज्ञानोबरायांच्या बाबतीत पाहायचं झालं तर ज्ञानोबरायांना महाराज त्यांच्या काळामध्ये साधं अन्न खायची सुद्धा पंचायत होती महाराज. त्या लोकांनी अन्नामध्ये सुद्धा माती मिसळलेली होती. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी पैठणला ते शुद्धीपत्र आणण्याकरता गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, हे त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे, तो मग बोलेल का तुझ्यासारखा रेडा? तर महाराज त्या ठिकाणी साक्षात रेडा बोलू लागला. पशुमुखे वेदाच्या श्रुती चालविली भिंती. त्या ठिकाणी पशु साक्षात वेद बोलू लागला. एवढं यश आमच्या ज्ञानोबराच्या ठिकाणी आहे. अहो, तीर्थावळीचा प्रसंग असा आहे. तीर्थावळीच्या बाबतीत सांगितलं जातं, ज्ञानोबरा एका जंगलातून चालले होते नामदेव महाराज सोबत, आणि जात असताना एका राजाची, आता ती कथा खूप मोठी, मी काय सांगत नाही, आपल्याला वेळ पण कमी आहे. राजाची मुलगी होती आणि त्या आत्महत्या करण्याकरता आली होती. त्यावेळेस पुरुषाचे कपडे प्रदान करून ती आली होती. ज्ञानोबरायांनी दर्शन घेतलं आणि ज्ञानोबराचं दर्शन घेतल्यावर त्या ठिकाणी ती आत्महत्या करायला जाणार होती. परंतु ज्ञानोबरायाने आशीर्वाद दिला आणि एका क्षणामध्ये महाराज स्त्रीचा पुरुष झाला. केला पुरुष उभा. ह्या दृष्टांतावरून आपल्याला एकच लक्षात येते की ज्ञानोबरांच्या ठिकाणी यश आहे. दुसरा परमात्म्याचा गुण सांगितला श्री. ऐका, यश श्री. श्री शब्दाचा अर्थ आहे संपत्ती आणि श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. श्री शब्दाचा अर्थ परमात्म्याकडे लक्ष्मी, ऐशी, जयाची दासी. परमात्म्याची दासीच लक्ष्मी. महाराज आपण लक्ष्मी परमात्म्याची दासी आहे. परमात्म्याकडे लक्ष्मी खूप आहे, पण आमच्या ज्ञानोबरायांकडे बी काय कमी नाही. लक्ष्मी शब्दाचा अर्थ संपत्ती. संपत्ती आमच्या ज्ञानोबरायाकडे सुद्धा काही कमी नाही. अहो महाराज, रावणाकडे संपत्ती होती
पण रावणाकडं संपत्ती कशी होती माहिती का? दगडा माती विटाची, म्हणजे विटा त्याच्या घराच्या सोन्याच्या होत्या, अशी संपत्ती होती. म्हणजे निर्जीव संपत्ती रावणाकडे होती. पण ज्ञानोबराच्या संपत्तीच्या बाबतीत विचार, द्वारी सोन्याचा पिंपळ, दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ, साक्षात सोन्याचा पिंपळ आहे. रावणाकडे संपत्ती आहे ती निर्जीव आहे, परंतु सजीव असणारा पिंपळ सोन्याचा आमच्या ज्ञानोबरांच्या दारामध्ये आहे. अहो त्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. अहो घराची कळा अंगण सांगते आमच्याकडं मन आहे. दारामध्ये ज्ञानोबराय, त्या ठिकाणी सोन्याचा पिंपळ आहे. त्यांच्या घरात काय असेल विचार करा. एवढी संपत्ती आमच्या ज्ञानोबरायकडे. तिसरा गुण परमात्म्याचा सांगितला, ऐका यशश्री औदार्य. औदार्य परमात्म्याकडे आहे. आता परमात्म्याचा आज आपल्याला विचारच करायचा नाही, आपल्याला आज ज्ञानोबरायचा विचार करायचा आहे. ज्ञानोबरायांकडे किती औदार्य आहे महाराज. साक्षात त्या ठिकाणी संस्कृत असणारी ज्ञानेश्वरी गीता त्या ठिकाणी या जनसामान्यांकरिता उघडे केली. संस्कृताची गाती उकळोनी ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी. अहो त्या ठिकाणी परंपरेने चालत असलेलं ज्ञान, एक गुरु एक शिष्य परंपरा असं असणारं ज्ञान ज्ञानोबरायांनी आमच्या प्रगट केलं. त्या ठिकाणी प्रगट गुह्य बोले, प्रगट असणारं ज्ञान ज्ञानोबरायांनी केलं. म्हणजे ही उदारता नाही तर काय हो, हे ज्ञानोबरायांच्या ठिकाणी औदार्य आहे. तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानेश्वरी रूपी अलंकार आहे ना, तो ज्ञानेश्वरी रूपी अलंकार तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबरायांनी निर्माण केला. ही ज्ञानोबरायांचं औदार्य आहे. एक वाक्य मी कृष्णा महाराज सांगत असतो, ज्ञानेश्वरी ना ही ज्ञानेश्वरी प्रत्येकाकरता निर्माण केली ज्ञानोबरायांनी. म्हणजे संसार करणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकरता सुद्धा ज्ञानेश्वरी फायद्याची आहे, उपयोगाची आहे. परमार्थ करण्याकरता तर ज्ञानेश्वरी उपयोगाची, यात काय नवल नाहीच. परंतु जो संसार, त्याला उत्तम संसार करायचा आहे, त्याला सुद्धा ज्ञानेश्वरी ही महत्वाची आहे. का सांगतो ऐका, ज्ञानेश्वरीतील दृष्टांत
ज्ञानेश्वरीतील सिद्धांत हे परमार्थ करण्यासाठी आपल्याला उपयोगाचे, आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. परंतु संसार करण्याकरता ज्ञानेश्वरीतील दृष्टांत आपल्याला त्या ठिकाणी उपयोगाचे, फायद्याचे ठरत असतात. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये व्यापार कसा करावा ते शिकवलेलं आहे, व्यापार कसा करू नये तो शिकवलेला आहे. ज्ञानोबरायांनी शेती कशी करावी हे शिकवलेलं आहे. ज्ञानोबरायांनी शेती कशी करू नये हे सुद्धा शिकवलेलं आहे. त्या ठिकाणी महाराज पारद्याला सुद्धा माहीत नसेल की शिकार करण्याकरता काय काय वापरतंय, ते ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. म्हणजे असा अलौकिक आणि दिव्य ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्या तुमच्या आमच्यासाठी निर्माण केला आहे. ज्ञानोबरायांचं औदार्य आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान. आता ज्ञान गुण एक सांगितला. परमात्म्याकडे ज्ञान आहे, भरपूर परमात्म्याचा विचारच करायचा नाही. तो जरी झोपत असला, घोरत असला तरी त्याच्या वेदाची निर्मिती होते. जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी, त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण होतात. परंतु आमच्या ज्ञानोबराकडे काही कमी ज्ञान नाही महाराज. साक्षात ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी ज्ञानाचा विचार करायचा झाला तर साक्षात ज्ञानाचीच मूर्ती आहेत ते ज्ञानोबा. जय हो. साक्षात ज्ञानाचा सागर. आता सागर म्हटल्याच्या नंतर बोलणंच थांबतं. समुद्र, नदी बिदी नाही, वडा बिडा नाही, समुद्र म्हटलंय. ज्ञानाचा सागर म्हणजे सागरामध्ये किती पाणी असतंय ह्याचा आपण विचार करू शकत नाही. तसं ज्ञानोबरायांच्या ठिकाणी किती ज्ञान आहे आपण विचारच करू शकत नाही असं त्या ठिकाणी ज्ञान. आता पुढचा भगवंताचा गुण सांगितला वैराग्य. आता वैराग्य ज्ञानोबरायांच्या ठिकाणी किती वैराग्य हो. अहो 22व्या वर्षी समाधी घेण्याची इच्छा होणं ह्याच्यापेक्षा मोठं वैराग्य काय असू शकते महाराज. त्या ठिकाणी ज्या काळामध्ये ज्ञानोबरायांना अन्न खायला नव्हतं, ज्या काळामध्ये कुणीच अनुकूल अशी परिस्थिती नव्हती ज्ञानोबरायांची, त्या काळामध्ये ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी त्याच्यानंतर सगळी परिस्थिती अनुकूल झाली, सगळे लोक मानायला लागले. त्या ठिकाणी चमत्कार ज्ञानोबरायांनी दाखवले आणि त्याच्यानंतर समाधी घेण्याची इच्छा होणं म्हणजे अलौकिक आहे महाराज. तुमच्या आमच्या बाबतीत असा विचार केला तर तुम्ही आम्ही जर थोडी प्रसिद्धी झाली तर आपल्याला वैराग्य निर्माण होत नाही महाराज. परंतु ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी सगळी प्रसिद्धी झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना वैराग्य म्हणजे झालं, समाधी घेण्याची इच्छा निर्माण झाली. ह्याच्यापेक्षा मोठं वैराग्य काय असू शकते महाराज. कैवल्याचा पुतळा
कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिवाळा, त्या ठिकाणी परमात्म्याकडे जे 6 गुण आहेत ते 6 गुण ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहेत. वैराग्य गुणाचा विचार आपण केला. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. आता ज्ञानोबरायांचं काय ऐश्वर्य महाराज, आताच आपण ते प्रमाण सुद्धा पाहून गेलो. ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये हे लौकिक ऐश्वर्य तर ज्ञानोबरायांकडे आहेच, पण पारमार्थिक ऐश्वर्य सुद्धा ज्ञानोबरायांकडे आहे. म्हणून ऐश्वर्य हा गुण सुद्धा ज्ञानोबरायांकडे आहे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेते. म्हणजे 6 गुण परमात्म्याच्या ठिकाणी जसे आहेत तसे 6 सुद्धा गुण आमच्या ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहेत. विठाला म्हणून परमात्मा आणि ज्ञानोबराय काही वेगळे नाहीत. मला ज्ञानोबरायांचं महत्त्व त्या ठिकाणी या समाधी उत्सवाच्या निमित्तानं सांगायचं होतं, म्हणून हे ज्ञानोबरायांचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलं. आता आपल्याला वेळ अगदीच कमी राहिलाय, म्हणून धावत्या वेळेमध्ये अभंगाचा सरळ आपण भावार्थ बघू. विठाला विठाला शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. शास्त्रामध्ये 3 गोष्टीचं दुर्लभत्व सांगितलं. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. 3 गोष्टीचं दुर्लभत्व सांगितलं. मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे तर मनुष्य देह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. कारण त्या ठिकाणी मनुष्य देह दुर्लभ का सांगितला, कारण मनुष्य देह दुर्लभ त्या ठिकाणी पुण्य आणि पाप हे समान व्हावं लागतं, आणि ज्या वेळेस पुण्य आणि पाप हे समान होतं आणि त्याच वेळेस मनुष्य देहाची प्राप्ती होते. म्हणजे सुकृत दुष्कृत समान समी तैच पाविजे कर्मभूमी. त्या ठिकाणी या कर्मभूमीला जर यायचं असेल, हा देह प्राप्त व्हायचा असेल, तर पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. पण पाप आणि पुण्य समान होणं म्हणजे इतकं सोपं नाही. आपण कधी कधी जर पुण्य करत असलो तर कधी कधी आपल्या हातातून पाप सुद्धा होऊन जाते, आपल्याला ते लक्षात येत नाही, आपल्याला कळत नाही. म्हणून पुण्य आणि पाप हे समान होणं शक्यच नाही. क्वचित असं केव्हा एखादं तरी घडतं. कारण बहुता दिवसा फेरा कालच अभंग ऐकला आपण, आला या नगरा. त्या ठिकाणी मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. पण तुम्ही म्हणता महाराज मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. आता जवळजवळ भारताची लोकसंख्या जर बघितली आपण तर 150 कोटीच्या बी पुढे गेली असेल, आहे का नाही? आणि तुम्ही कसं काय म्हणता एकाच्या घरी 4-4 लेकरं आहेत आणि मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे, असं कसं काय म्हणतात? तर त्याचं उत्तर माझ्या छोट्याशा बुद्धीने असं देतो आकाश महाराज. मनुष्य आहेत भरपूर, पण ह्यात माणसं म्हणण्याच्या लायकीची एकदम थोडी लोक राहिलेली आहेत. माणूस हा माणसासारखा वागतच नाही महाराज, म्हणून कदाचित दुर्लभत्व सांगितलं असावं. कारण ते माणूस जनावरापेक्षा सुद्धा बेकार वागायला लागलाय आता, म्हणून ही मनुष्य देह दुर्लभ सांगितलेलं असावं असं कदाचित मला वाटतंय. विठाला मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. आता दुसरं सांगितलं की जिज्ञासुता म्हणजे मुमुक्षुता प्राप्त होणं दुर्लभ आहे. आता मुमुक्षु त्या ठिकाणी मुमुक्षुचा सोपा विचार सांगतो. मुमुक्षु कुणाला म्हणायचं? ज्याला वाटतंय आपला उद्धार व्हावा, अशी अंतकरणात तळमळ आहे, ज्याला वाटतंय परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी, अशी ज्याच्या अंतकरणाची तीव्र इच्छा आहे, म्हणजे ज्या मुमुक्षुच्या अंतकरणाची अवस्था महाराजांनी सांगितली. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माऊली म्हणतात म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. अशी त्याच्या अंतकरणाची अवस्था झालेली असती. कधी आणि कधी एकदा तो परमात्मा मला भेट देईल अशी त्या मुमुक्षुची अवस्था झालेली असती. आणि ही अवस्था प्राप्त होणं दुर्लभ आहे. कारण महाराज एक दृष्टांत सांगतो. कुणालाच मुक्त होण्याची इच्छा कुणालाच होत नाही महाराज. सगळ्याला बद्ध दशेमध्येच आनंद वाटत असतो. काय झालं, एक राजा होता. राजा आणि नवीनच राजा राजगादीवर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रधानजीला विचारलं. प्रधानजी म्हणले आपल्या
राज्यामध्ये सगळे लोक सुखी असावे, आनंदी असावे अशी माझी मनोमन इच्छा आहे असं मला वाटतं. ठीक आहे म्हणले, मग काय करायचं? काय नाही म्हणले, चला आपण नगर फिरून येऊ. आणि नगर फिरून येत असताना त्या ठिकाणी तो नवीनच राजा होता, सगळं नगर फिरू लागला. नगरा फिरत असताना फिरता फिरता त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये, नगराच्या जेलमध्ये तो राजा आला. आणि आल्याच्या नंतर प्रधानजीला विचारलं, प्रधानजी म्हणले हे काय आहे? काय नाही म्हणले, हे कैदी आहेत महाराज, ह्यांनी काही काही गुन्हे केलेले असतील, त्या गुन्ह्याच्या त्यांना शिक्षा प्राप्त झाली आहे म्हणून त्या कारागृहामध्ये, या जेलमध्ये ते आलेले आहेत. ठीक आहे म्हणले महाराज, ह्यांना आता आपण मोकळं करू, ह्यांना सोडून देऊ. आता प्रधानजी म्हणले, महाराज अहो ह्यांना जर सोडून दिलं तर सगळी अराजकता माजेल सगळ्या राज्यामध्ये, महाराज सगळा हाहाकार उठेल, आपलं राज्य चालवणं मुश्किल होईल, हे साधे कैदी नाहीत, लय भयंकर आहेत म्हणले. त्या ठिकाणी मग नाही म्हणले, ह्यांच्या आनंदासाठी ह्यांना सोडून देऊ. त्या ठिकाणी प्रधानजी म्हणले, ठीक आहे महाराज, आज आपण नगर पाहण्याचा कार्यक्रम करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये यांना काय करू, आपण सोडून देऊ. त्या ठिकाणी प्रधान जरा हुशार होता, प्रधानाने युक्ती केली. म्हणला आता जर ही सगळे जर कैदी जर सोडून दिले तर कसं व्हायचं? राजाला काय म्हणले, अक्कल नाही म्हणले, कळाना. पण प्रधानजींनी युक्ती केली आणि सांगितलं, महाराज आपण त्या कैद्यांना सोडून देण्यापेक्षा त्या कैद्यांची आपण इच्छा विचारू, त्यांची काय इच्छा आहे आणि ती इच्छा आपण काय करू, पूर्ण करू, त्यांच्या सगळ्यांची इच्छा विचारू. मग ठीक आहे म्हणले, राजालाही पटलं. राजा त्या ठिकाणी जेलमध्ये ते गेले, मोठं त्या ठिकाणी मंडप टाकला, सगळ्यांना बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर ते कैद्यांना एका कैद्याला बोलवलं, एका कैद्याला समोर बोलवलं. सांग म्हणले, तुझी काय इच्छा आहे? सगळी तुझी आज इच्छा पूर्ण करणार, काय इच्छा आहे ती तुझी सांग. ते म्हणला, महाराज खरंच तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार? हो म्हणले, महाराज तुझी काय इच्छा आहे ती सगळी इच्छा पूर्ण कर. म्हणले, खरंच? म्हणले, मला नाही वाटत तुम्ही माझी इच्छा पूर्ण करता. नाही म्हणले, सांग तुझी काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, लवकर कीर्तन उरका, कटाळा आलाय, विठाला. कैद्याने इच्छा सांगितली महाराज, की काय म्हणले, घरी मी 4 भाकरी खात होतो महाराज. सकाळ सकाळ मला 4 भाकरी लागायच्या आणि दिवस मावळाच्या आधी दुधासोबत मला 4 भाकरी लागायच्या. त्या ठिकाणी महाराज जेलमध्ये काय मला तेवढ्या 4 भाकरी मिळत नाहीत. तुम्ही काय करा, तेवढ्या 4 भाकरीची व्यवस्था करा. महाराज म्हणले, काय नाही, त्या ठिकाणी एक लिपिक बर दुधाची सोय करावी. ठीक आहे म्हणले, ह्याची लिहून घ्या, 4 भाकरीची सोय लिहून घेतली. त्या ठिकाणी त्या लिपिकाने लिहिलं, ह्याला रोज 4 भाकरी देत जा, सकाळ संध्याकाळ, काय कमी पडून देऊ ना खायला ह्याला. ठीक आहे. दुसरा कैदी बोलवला. काय म्हणले, तुमची काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, महाराज सगळं चांगलंय हो, पण म्हणले जेलमध्ये लय मच्छर चावत्यात, तुम्ही काय करा, मच्छरदानीची तेवढी व्यवस्था करा. लिहा म्हणले ह्याची मच्छरदानी. लिहिली, घेतला कैदी, टाकला आतमध्ये. त्या ठिकाणी तिसरा कैदी बोलवला. काय आहे म्हणले तुमची इच्छा? काय नाही म्हणले, हिवाळा चालू आहे आणि लयच थंडी वाजती, पांघरायलाच काय नाही राव, तुम्ही म्हणले हातराय पांघरायची सोय करा. म्हणले ह्याच्या काय असेल ते सगळं ह्याचं लिहून घ्या आणि टाका आतमध्ये. पुन्हा त्याला आतमध्ये टाकला. एक जण पुढचा आला. म्हणले, काय म्हणले तुमची इच्छा? काय नाही म्हणले, महाराज आता गावाकडं होतो तोवर मला सगळं मिळायचं, त्या ठिकाणी आम्हाला सगळं प्राप्त होत होतं आणि हिथं आल्याच्या नंतर ती बंदी केली. म्हणला, महाराज काय पंचायत झाली सांगाव तुम्हाला, सकाळ सकाळ ती असल्याशिवाय होतच नाही, अशी पंचायत झाली. म्हणला, ठीक आहे म्हणले, ह्याची व्यवस्था करा. त्या ठिकाणी त्याची ती व्यवस्था केली. सगळ्या कैद्याला विचारलं की तुमची काय, तुम्हाला काय इच्छा आहे? सगळी इच्छा राजांनी पूर्ण केली. शेवटचा एक कैदी आला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही माझी खरंच इच्छा पूर्ण करणार? हो म्हणले, तुझी खरंच इच्छा पूर्ण करणार, त्याच्यासाठीच आम्ही इथं बसलोय, त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे, तुला काय इच्छा असेल ते सांग म्हणले. काय नाही म्हणले, महाराज ह्या जेलमध्ये ना, ह्या 4 भिंतीच्या आतमध्ये मला खूप गुदमरतंय हो, मला मुक्त करा, मला तुम्ही जेलमधून सोडून द्या, मला माझ्या घरी जाऊ द्या, मला मुक्त करा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. महाराज ही इच्छा मला इथं सांगायचं, आता सिद्धांतावर या, ही इच्छा जर प्रत्येकाने जर व्यक्त केली असती तर राजाने त्यांना मुक्त केलं नसतं का? केलं असतं मुक्त. परंतु प्रत्येकालाच मुक्त होण्याची इच्छा होत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण बद्ध दशेतच असावं, बद्ध दशेतच आनंद प्राप्त व्हावा, ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून मुमुक्षुता महाराजांनी दुर्लभ सांगितलेलं आहे. विठाल. तिसरी गोष्ट
गोष्ट आणि महत्वाची आपल्या अभंगाकरता सांगितली आहे, महापुरुषांची संगत प्राप्त होणं दुर्लभ आहे. महापुरुषांची म्हणजे संत महात्म्यांची संगत प्राप्त होणं दुर्लभ आहे. सगळं मिळेल तुम्हाला, सगळं मिळेल, परंतु संत महात्म्यांची संगत प्राप्त होणं दुर्लभ आहे. कारण सांगतात ही संत महात्म्याची संगत एवढी सोपी नाही. कारण हे संत महात्मे आपल्या जनसामान्याला लोकाला कळत नाहीत, जगाला संत कळत नाहीत, म्हणून त्यांची आता संतांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर संत कसे असतात महाराज? संत आपल्यासारखेच दिसायला, आपल्यासारखेच वागतात. तोही नेत्री पाहिजे नवती जगा मानसाच्या पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके. संत हे आपल्यासारखे नसतात महाराज. खरं तर दिसण्याच्या बाबतीत, राहणीमानाच्या बाबतीत संत आपल्यासारखेच असतात. कारण तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे. माऊली भगवान गीतेमध्ये सांगतात, पश्यन शृणवन पुषे जिग्रन नशनन गच्छन सोपय श्वसन. सगळ्या क्रिया त्यांच्या आपल्यासारख्याच असतात, परंतु महाराज त्यांच्या वृत्तीमध्ये त्या ठिकाणी भेद असतो. वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी त्यांची असते, म्हणून ते आपल्यासारखे माणसासारखे नसतात. कारण समुद्रामध्ये त्या ठिकाणी आणि नदीमध्ये फरक आहे. नदी महाराज उन्हाळ्यामध्ये आटती, पण समुद्र आटत नाही. त्या ठिकाणी पाऊस पडला काय नाही पडला काय समुद्राला काय फरक पडत नाही, परंतु पाऊस नाही पडला तर नदीला मात्र फरक पडतो. तसं पाषाणाच्या दगडाला त्या ठिकाणी महादेवाचं लिंग समजू नये. कारण लिंगाच्या बाबतीत जर तुम्ही पूजा अर्चना केली तर ते तुम्हाला त्या ठिकाणी परमात्म्याचा परिचय देण्यामध्ये समर्थ आहे, तसं पाषाण नाही. म्हणून संत आणि माणूस ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून संत आपल्या जगाला, जनसामान्याला कळत नसतात. आणखीन सांगितलं तुम्हाला सगळं प्राप्त होईल महाराज म्हणतात, पण संत महात्म्यांची भेट प्राप्त होणं त्या ठिकाणी दुर्लभ आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, एक वेळेस तुम्हाला त्या चंद्राचं अमृत सुद्धा सेवन करता येईल. चंद्रामृत सुखे सेववेल आस्ता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेट न होईल गा. त्या ठिकाणी महाराज सांगतात, चंद्राचं अमृत तुम्हाला सेवन करता येईल. कोजागिरी सारखं चंद्राचं अमृत फक्त चकोराला सेवन करता येतं, आपल्या जनसामान्याची ती ताकद नाही. परंतु कोजागिरी सारखा पर्व काळ साधून आपल्याला ते चंद्राचं अमृत सुद्धा सेवन करता येईल. आस्ताला जाणारा रवी सुद्धा थांबवता येईल. त्या ठिकाणी शांडिल्य नावाची एक पतिव्रता होती, तिने त्या सूर्याला थांबवलं होतं. आता मी काय कथा सांगत नाही, आपला वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे कथा सांगत नाही, उल्लेख करून जातो. शांडिल्यने सूर्याला थांबवलं होतं. इतिहास तुम्ही बघून घ्या. आस्ता जाता रवी धरवेल, पुन्हा बाह्य हेळा सागर तरवेल. त्या ठिकाणी समुद्र सुद्धा तरून जाता येईल महाराज म्हणतात. सावरकरांनी त्या ठिकाणी समुद्र तरून गेले होते. सावरकर काही अंतर समुद्र
पोहून गेले होते. आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पण त्या संत महात्म्यांची भेट होणं कठीण आहे. महाराज सांगतात, तात मिले पुणे मात मिले सुत भात मिले युती सुताई, राज मिले सब साज मिले गजबात मिले सुख भक्ती माई, लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले सब मिले पर संत संग न मिले रे भाई. सगळं प्राप्त होईल पण संत संगत प्राप्त होणार नाही, अशी असणारी दुर्लभ संत संगत आहे. महाराज तर सांगतात, एक वेळेस तुम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल पण संतांची प्राप्ती संत भेटी परी जग जेटी करुणा केली. संत भेट खूप अवघड आहे. परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. तपेदाने व्रते गोविंदू पै भेटे साधून भेटे भाग्यवेन तपाच्या जोरावर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. त्या ठिकाणी तपाच्या जोरावर अनेकांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. दानाच्या जोरावर बळीराजानं आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली पाहायला सापडते. व्रताच्या जोरावर म्हणजे अंबरीश राजा त्या ठिकाणी रुक्मांगद राजा यांनी व्रताच्या जोरावर परमात्म्याची प्राप्ती केलेली पाहायला मिळते. परंतु संत भेट महाराज अवघड आहे. अशी अवघड असणारी संत भेट महाराज म्हणतात की कोणत्या पुण्याने भेटेल अभंग. पुण्य कोणा गाठी जासी आयशियाची भेटी. अशा संत महात्म्यांची भेट होण्याकरता कोणतं पुण्य लागतं आणि ते कोणाच्या गाठीला आहे, असं आश्चर्य महाराजांनी व्यक्त केलंय. का आश्चर्य व्यक्त केलंय? खरं तर संत भेट ही असणारी दुर्लभ आहे आणि दुर्लभ असणारी संत भेट प्राप्त होण्यासाठी कोणतं पुण्य लागतं? कारण महाराज प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याकरता पुण्य लागतं. म्हणजे पारमार्थिक गोष्ट प्राप्त करण्याकरता पुण्य लागतं, यात काय नवल नाही. पण सांसारिक गोष्ट सुद्धा प्राप्त करण्याकरता पुण्य लागतं. महाराज त्या ठिकाणी तुम्हाला जर संसारातल्या गोष्टी, नामदेव महाराजांनी तर त्याची यादीच दिली. नामदेव महाराज म्हणतात, भूमिदाने हुशी भोपाळू, कनकदाने कांती निर्मळो, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालकी सुपरिमळू. उपचार पूर्ण अभंग नामदेव महाराजांचा पाहून घ्या. महाराज म्हणतात की भूमी, जर तुम्हाला जर राजा व्हायचं ना, राजा व्हायचं असलं तर तुम्हाला भूमिदान द्यावं लागते. किती राजकारण करा, पुन्हा येईन म्हणलं तरी राजा होता येत नाही. तुम्हाला भूमिदान दिल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये असावं लागतं. भूमिदाने हुशी भूपाळू. असं वाटतंय आता कृष्णा महाराजासारखं अशी महाराज सुंदर असा चेहरा, तेजस्वी, प्रताप, गोरो पान असं जन्माला यावं तर काय करायचं माहितीये का? सोनं दान द्यावं लागतं. सुवर्णदाने कांती निर्मळू, सोनं दान द्यावं लागतं. चंदनदाने सदा शीतळू. महाराज म्हणतात की तुम्हाला असं वाटतंय ना, शांत, कशाचंच आपल्याला टेन्शन नसावं, एकदम शांत वृत्ती, किती जगामध्ये तिकडं काही झालं तरी आपल्याला काय टेन्शन नसावं, मग चंदनदान दिलं पाहिजे. चंदनदाने सदा शीतळू. त्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं आपण लय दिवस जगायचंय,
खूप 200 वर्ष झालं तरी मरूच नाही आपण, तर काय करावं लागतं माहिती आहे का? अन्नदान करावं लागतं. असे सगळे साधू संत मंडळी आहे का नाही, ह्यांना गोड गोड दोड दोड खावं घालावं लागतं. आकाश महाराजाच्या सप्त्यामध्ये पंगत घालावं लागते त्या ठिकाणी. तुम्ही म्हणसाल मग आम्ही देतो की दान, आमच्या पुरीच्या लग्नात महाराज सगळं 2 गावं जीवन गेलती. नाही 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 नाही, ते दान तुमच्या आयुष्य वाढण्याच्या कारणीभूत ठरणार नाही. त्या तुमच्या पुरीचा, त्या दोघा नवरा बायकोचा संसार चांगला सुखाने होईल, त्यांची लेकरं बाळ चांगली खेळत्यान. ते पुण्य तिकडं गेलं. त्या ठिकाणी हे पुण्य तिकडं गेलं. तुम्ही म्हणताल महाराज आमच्या पोराच्या बारशाला महाराज सगळ्या गावाला चुलबंद आमंत्रण दिलं होतं, ते पुण्य त्या पोराच्या ठिकाणी गेलं. त्याला कोणत्या येडायनी साठवायनी कुणी धरू नाही, ते पुण्य त्याच्या ठिकाणी गेलं. परंतु तुम्हाला जर वाटत असेल आपलं आयुष्य, आपल्याला दृढ आयुष्य प्राप्त झालं पाहिजे, तर त्या ठिकाणी हरिनामामध्ये, त्या ठिकाणी परमात्म्याच्या नामसंकीर्तनामध्ये अन्नदान घडावं लागतं. साधू संताला त्या ठिकाणी अन्नदान तुम्ही द्यावं लागतं. त्यावेळेस तुमचं आयुष्य वाढतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट पुण्याशिवाय प्राप्त नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पुण्य लागतं. या लोकातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पुण्य लागतं, यात काही नवल नाही. पण त्या परलोकामधल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. स्वर्गाची प्राप्ती करायची झाली तर महाराज सांगतात का शत एक जन्मा नाही शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आन नव्हे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव, तुम्हाला असं वाटलं आपल्याला आता ब्रह्मदेव व्हायचंय, तर 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आणि त्याच्यात ब्रह्मकर्म करायचं. ब्रह्मकर्म करूनच त्या ठिकाणी ब्रह्मपद प्राप्त होत असतं. स्वर्गाची प्राप्ती करायची झालं तर यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. सगळे यज्ञ करावं लागतात, तेव्हा स्वर्गाची प्राप्ती होत असते. म्हणजे आता त्या स्वर्गाचं वर्णन केलं तर त्या स्वर्गामध्ये तुम्हाला इथल्यापेक्षा सुद्धा जास्त भोग, कारण त्या ठिकाणी चिंतामणीच्या सडका, विनोद वनवाटिका, सुरतरूंच्या गंधर्व गातगानी, रंभी आयशी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी उंतवरिया, असे सगळे त्या स्वर्गाचं वर्णन आहे. पण हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला यज्ञाचं पुण्य लागतं. महाराज सांगतात प्रत्येक गोष्ट प्राप्त करायसाठी पुण्य लागते. मग का हो, मग संत भेटीसाठी तरी पुण्य लागत नसेल का? मग तर संत भेट सुद्धा प्राप्त करण्यासाठी पुण्य लागतं. मग ते कोणतं पुण्य लागतं महाराज सांगतात. नाथ महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. कोणतं पुण्य लागतं तर अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधान, जाणून नेनता साधू भेट देती तया अवचिता रे. तुकाराम महाराज म्हणतात. आता नाथ महाराजाचं प्रमाण सांगतो. नाथ महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभती पाठोवाटी तयची होय भेटी हरिप्रियाची. असं असणार कोणतं पुण्य? निष्कामता निज दृष्टी. त्या ठिकाणी निष्काम कर्म केलेलं पुण्य आपल्या पदरामध्ये असावं लागतं आणि ते पुण्य त्या ठिकाणी संत महात्म्यांची भेट घालून देऊ शकतं. आणि मग नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, आयसे कैसियाने भेटती ते साधू. मग तुकाराम महाराज म्हणतात आयसे ऐसियाने भेटती ते साधू कैसियाने, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या वर्ते समा. अर्थ काम चाड नाही चित्ता म्हणजेच कशाचीच इच्छा अंतकरणामध्ये नसावी. मान मिळाला काय नाही मिळाला काय, त्या ठिकाणी समाधान वृत्तीने जीवन जगत असताना त्या ठिकाणी असा जो वर्तन करतो त्याला संत महात्म्यांची भेट प्राप्त होते. कारण संत महात्म्यांची भेट दुर्लभ आहे ना. कारण ते संत जगामध्ये वावरत असताना कसे वावरतात? ज्ञानोबराय सांगतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडीने, असे असणारे संत जगामध्ये वावरत असतात. कारण संत महात्मे त्यांची वृत्ती असते अमानित्व आदंभित्व या तत्वावर ते जगत असतात. आपल्याला मान मिळावा, आपल्याला या ठिकाणी समजा कुणी मानावं न मानावं अशी संतांची वृत्ती नसते. बघा की आता तुम्ही ज्ञानोबरायांचाच जर विचार केला तर माऊलींनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली. महाराज आपल्याला म्हातारपणाला सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही. 22-16व्या वर्षात ज्ञानोबरायांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितली, पण गर्व घेतला नाही ज्ञानेश्वरीचा. काय ज्ञानोबरायांच्या सुरुवातीच्या ओव्या ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबरायांचं सांगितलं की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पाईक. पण सुरुवातीला ज्ञानोबराय म्हणले इरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अवैकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळ. असे म्हणजेच हा ज्ञानोबराय खरंच तसे नाहीत, पण ज्ञानोबरायांची वृत्ती नम्रतेची आहे, लीनता आहे त्यांच्याकडे, आणि म्हणून संत जगाला कळत नसतात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत महाराज सांगतात की बाबा मी तव अनाथापराधी
कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या नाही आठविले कधी वाचे कृपा निधी माय बापा ही ह्या प्रमाणावरून काय नाही महाराज, ह्या प्रमाणावरून फक्त महाराजांची नम्रता आपण लक्षात घ्यायची असते. पायीची वाहन पायी बरी असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ही संत महात्म्यांची नम्रता आहे. म्हणून संत कळत नसतात जगाला. मग असे असणारी संत भेट कोणत्या पुण्याईने होईल तर हे सगळं नाथ महाराजांनी सांगितलेलं हे काय, हे पुण्य आहे ना, त्या पुण्याईच्या जोरावर निष्काम कर्म उपासनाने जी केलेली आहे त्या कर्माच्या जोरावर संत महात्म्यांची भेट आपल्याला प्राप्त होत असते. त्या ठिकाणी इतकी सोपी संत भेट नाही. संत लोक सांगत असतात की संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत जा, पण संत भेटले तर पाहिजेत ना. कारण संत भेट महाराज ती पेरू आहे, पेरू. त्या पेरू ज्यावेळेस पूर्ण पिकतो त्यावेळेसच तो पोपट येतो. कच्च्या पेरूकडे पोपट येत नाही. म्हणून अशा असणारी संतांची भेट दुर्लभ आहे. आणि दुर्लभतेने महाराज आश्चर्य व्यक्त करतात की कोण पुण्य आहे, कोणतं पुण्य, आणि ते कोणाच्या गाठीला विठाल. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताल कोणतं पुण्य आहे, कोणतं पुण्य आहे, कोणाच्या गाठीला आहे. असं कर्म करणाऱ्याच्या, निष्काम कर्म करणाऱ्याच्या गाठीला ते पुण्य आहे. पण मग तुम्ही म्हणता संतांची भेट घ्या, भेट घ्या, भेट घ्या. अहो पण त्या संतांचं लक्षण तरी काय आहे तेच महाराज त्या संत महात्म्यांचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात, जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. त्यांनी हरीला मनामध्ये धारण केलं. खरं तर हरीला मनामध्ये धारण करणं एवढं सोपं नाही. कारण हरी हाताला येणं इतकं सोपं नाही बरं का हरी महाराज. हरी हाताला येणं, हरी हृदयामध्ये धारण करणं सोपं नाही. कारण आता महाराज प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय लागतं, बळ लागतं. कोणती ना प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणतं ना कोणतं बळ लागतं. साधा तुम्हाला आता बरं का खैरे महाराज पकवाज वाजवायचा म्हणलं तरी बळ लागतंय. कोणतं बळ लागतंय, एक बुद्धिबळ लागतंय आणि दुसरं शारीरिक बळ लागतंय. त्या ठिकाणी महाराज साधं काय काम करायचं, इकडली वस्तू इकडं उचलून ठेवायची झाली तरी शारीरिक बळ लागतंय. काही काम करत असताना बुद्धिबळ लागतंय, काही काम करत असताना शारीरिक बळ लागतं. एवढा मोठा परमात्मा हृदयामध्ये साठवायचा आहे, काहीतरी बळ लागत असं नव्ह. कारण बुद्धिबळाच्या बाबतीत प्रत्येकाने, आता बुद्धिबळाचा विचार करायचा झाला तर अनेक बुद्धिवान महात्मे, अनेक बुद्धिवान लोक होऊन गेले महाराज. ते अकबर आणि ते कालिदास हे सगळे बुद्धिमान लोक होते. बिरबल अकबराच्या दरबारामधला बिरबल हा बुद्धिमान होता, परंतु त्याला सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करता आली नाही. अनेक त्याच्या कथा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, पण त्याला त्या बुद्धीच्या जोरावर परमात्म्याची प्राप्ती करता आली का, नाही करता आली. त्या ठिकाणी तो कालिदासाच्या बाबतीत असं एवढे बुद्धिमान कालिदास होते महाराज, त्यांच्या बुद्धीचा आपण विचारच करू शकत नाही. त्यांनी एक महाकाव्य लिहिलंय, इतके बुद्धिमान कालिदास होते, परंतु कालिदासांना सुद्धा बुद्धीच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करता आली नाही. आणि जर बुद्धीच्या बळावर परमात्मा प्राप्त झाला असता तर सगळे त्या ठिकाणी महाराज राजकारण्यांच्याच घरात देव असतात. त्यांनीच, कारण साधी बुद्धी नाही महाराज यांच्याकडे सुद्धा, लय बुद्धिवान राजकारणी असतात, एवढे बुद्धिवान असतात. म्हणून पण बुद्धीच्या जोरावर सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करता येत नाही. शारीरिक बळ, तुम्ही म्हणता शरीराच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करता येते. शरीराच्या बळावर जर परमात्म्याची प्राप्ती करता आली असती तर त्या प्राप्तीसाठी कोणतं बळ लागतं महाराजांनी सांगितलं, भाव बळ. आणि त्या भावाच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करावी लागते. कारण शारीरिक बळाचा तिथं उपयोग नाही. शारीरिक बळाच्या बाबतीत जर परमात्म्याची प्राप्ती होत असली तर सगळ्या पैलवानांच्याच घरी परमात्मा गेला असता. त्याच्यामुळे शारीरिक बळाने आणि बुद्धिबळाने सुद्धा परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. केवळ आणि केवळ भाव बळाने, भाव महत्वाचा आहे महाराज, भाव बळावर त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. मग परमात्मा आता हृदयात धारण केला. महाराज म्हणतात जी हरी धरिला मनी, म्हणजे मनामध्ये त्या परमात्म्याला धारण केला. आता परमात्म्याला धारण करणं एवढं सोपं आहे का? कारण त्याच्या स्वरूपाचा विचार करायचा झाला तर एवढा मोठा परमात्मा एवढ्याशा हृदयामध्ये कसा साठवायचा? कारण हृदयाचा आकार विज्ञानाने सांगितला. आपल्या डावा हात कोणता आहे माझा? डाव्या हाताचा, हो तुमचं बघत होतं, लक्ष आहे का? डावा हात त्या ठिकाणी महाराज आपल्या डाव्या हाताची जी मूठ आहे का ना अशी केलेली, तेवढ्या मुठी एवढा आकार आपल्या हृदयाचा आहे.
हृदयाचा आकार तेवढा आहे. मग एवढ्याशा हृदयामध्ये एवढा मोठ्या परमात्म्याला कसं काय साठवायचं? तर ते भावाच्या बळावर. एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी राहावे, एवढा मोठा परमात्मा. काय झालं? परमात्म्याचं लग्न होतं. लग्न आता कितवं होतं मला नाही सांगता येणार, पण लग्न परमात्म्याचं होतं. आणि मग त्याच्या लग्नाला सगळ्या पाहुण्या रावळ्याला परमात्म्याने आमंत्रण दिले. सगळे पाहुण्या रावळ्याला आमंत्रण दिले. सगळ्याला पत्रिका पोचल्या. सगळ्याला पत्रिका पोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज एक पाहुणा राहिला, परमात्म्याचा सासरा. सासऱ्याला पत्रिका पोचायची राहिली. परमात्मा म्हणला आता माझा सासरा आहे. त्या ठिकाणी महाराज सासऱ्याला आपण स्वतः आमंत्रण द्यायला गेलं पाहिजे. कुणाच्या लग्नाचं? जावयाच्या लग्नाचं. जावाई सासऱ्याला आमंत्रण द्यायला गेला. परमात्मा सासऱ्याला आमंत्रण द्यायला गेला. परमात्म्याचा सासरा कोण? समुद्र. समुद्र परमात्म्याचा सासरा आहे. कारण लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून आहे. आणि लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली. लक्ष्मीने परमात्म्याला हार घातला, परमात्म्याला वरलं. आणि मग परमात्मा समुद्राकडे गेला. म्हणला समुद्र महाराज, हे माझं लग्न आहे, लग्नाची पत्रिका आहे, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही काय करा, लग्नाला या. समुद्र म्हणला काय हरकत नाही, ठीक आहे, लग्नाच्या दिवशी आम्ही लग्नाला येऊ. लग्नाचा दिवस जवळ आला. लग्न त्या ठिकाणी आज लग्न आहे म्हणता. समुद्र तिकडून निघला. आदल्या दिवशीच समुद्र निघला. निघल्याच्या नंतर आला समुद्र लांब पुण्यापासून आला. पुण्याच्या पुढं आला. आल्याच्या नंतर आपला करमाळा परांडा बुमबुम परांडा पस्तोर समुद्र आला. आला बुमला येऊन समुद्र थांबला. थांबल्याच्या नंतर बळीराम दादाने सांगितलं, ए देवा, अरे तुला काय कळतंय का? म्हणले समुद्राला कशाला दिली पत्रिका लग्नाची? समुद्राला कशाला आमंत्रण दिलं? काय म्हणले, अरे माझा सासरा आहे, पाहुणा आहे. अरे म्हणलं तुझा सासरा आहे, पण इथं ठेवतो कुठं? समुद्र जर लग्नात आला तर बाकीचे लोक जाते ना पळून म्हणला तिकडं. समुद्राला कशाला लग्नाला बोललं? त्या ठिकाणी काय काळजी नको करू म्हणले, समुद्राची व्यवस्था मी करतो म्हणल्याच्या नंतर परमात्मा गेला. त्या ठिकाणी समुद्राला गेला. आणायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं थांबा म्हणले, भूममध्येच थांबा तुम्ही, अलीकडं काय येऊ नका भूमच्या. ती म्हणले नाही म्हणले, आम्हाला जानवासा पाहिजे. जानवासा म्हणजे आपल्या भागात बी जानवासाच म्हणतात ना. हा, जानवासा पाहिजे म्हणले, आम्हाला जानवासा द्यावा लागतो. म्हणजे वधू पक्षाच्या लोकांना वर पक्षाकडून राहण्यासाठी जे ठिकाण दिलं जातं त्याला जानवासाच म्हणतात. वराड. बर, वराड घर. त्या ठिकाणी जानोसा पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं, आपल्या हातावरचा एक केस उपटला भगवंताने, केस. आणि केसावर त्या ठिकाणी समुद्राला म्हणले राह याच्यावर. आता समुद्र महाराज एवढा मोठा एवढी शक्य असावं, कसा बसायचा? पण समुद्र बसला आणि परमात्म्याला सांगितलं, देवा, अरे इथं लय मोठी जागा आहे आणि कोण पाहुणे रावळे तुझं वराडा असेल त्या सगळ्यांना पाठवून दे म्हणले, इथं लय जागा आहे. आणि म्हणजे परमात्म्याच्या एका केसावर समुद्र बसतो. एवढा मोठा परमात्मा एवढ्या हृदयात कसं काय साठवायचा? कारण अनंत ब्रह्मांडे एका रोमी आयशे झेंडे. परमात्म्याच्या एका केसावर, एका रोमावर अनंत ब्रह्मांड बसतील. एवढा मोठा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा महाराज कस काय एवढ्या हृदयामध्ये साठवायचा? त्या गोकुळातला प्रसंग आहे, ज्यावेळेस कृष्णाने माती खाल्ली महाराज. आणि माती खाल्ल्याच्या नंतर यशोदा मारायला आली. यशोदेने त्या ठिकाणी परमात्म्याला हात उगारला. आणि उगारल्याच्या नंतर महाराज तिच्या पोटात महाराज त्याच्या पोटामध्ये दिसली. म्हणजे 14 भुवन पोटामध्ये. म्हणजे किती मोठा परमात्मा आहे. तो परमात्मा एवढ्या हृदयामध्ये कसं काय साठवू शकतो? तर एकच आहे उत्तर त्याचं, भावाच्या बळावर केवळ आणि केवळ भावाच्या बळावर त्या ठिकाणी परमात्मा त्या हृदयामध्ये साठवला जाऊ शकतो. मग महाराज तुम्ही म्हणता भावाच्या बळावर हृदयात साठवला, ठीक आहे, एवढा मोठा परमात्मा साठवू शकतो. पण कुणी साठवला त्याची काही उदाहरणं आहेत का ना? तर त्याचं उदाहरण सांगतो, भजन करा विठाला. काय झालं? रामायणातला प्रसंग आहे. युद्ध जिंकलं, रावणाला मारलं, सीता अयोध्येमध्ये आणली. सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. मला काय वेगळं सांगायची गरज नाही, आपला वेळ बी नाही तितका. आणि त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर सगळ्यांना आता युद्ध जिंकलं, अयोध्येमध्ये आले, सगळ्याला आता बक्षीस वाटायचं. त्या ठिकाणी मग बक्षीस वाटायचं म्हणले, आता सगळे ज्यांनी युद्धामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यांना योग्य त्यांच्या कामगिरीनुसार योग्य असं बक्षीस द्यायचं. मग सगळ्यांची परमात्म्याने अशी लिस्ट काढली. आणि लिस्टच्या सुरुवातीलाच नाव लिहिलं. कुणाचं? हनुमंतरायाचं. सुरुवातीलाच नाव हनुमंतरायाचं लिहिलं. सगळी लिस्ट काढली आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येकाला आपापल्या
परीने बक्षीस परमात्म्यानं दिलं. त्या ठिकाणी कुणाची जशी कामगिरी असेल तसं तसं बक्षीस परमात्म्याने दिलं. पहिला दिवस झाला आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला. संपल्याच्या नंतर सीता त्या ठिकाणी संध्याकाळी सीतामय्यांनी परमात्म्याला विचारलं, देवा अहो तुम्ही सगळ्याला बक्षिसं दिले, सगळ्याला तुम्ही सन्मान दिला, मान दिला, सगळ्यांचा सन्मान केला, पण माझ्या हनुमंतरायाला तुम्ही अहो एवढी मोठी कामगिरी हनुमंतरायांनी रामायणामध्ये केली पण तुम्ही त्याला काहीच दिलं नाही. परमात्मा म्हणले, अगं सीते तुला काय वाटतं हनुमंताचं नाव माझ्याकडून चुकून राहिलं असेल? ही बघ यादी सुरुवातीलाच हनुमंताचं नाव मी लिहिलेलं आहे त्या बक्षीस वितरणामध्ये, परंतु मला त्या हनुमंतरायाला काय द्यावं? त्याचे अगणित असणारे उपकार आहेत माझ्यावर, त्याला काय द्यावं? त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय द्यावं हे मला काही सुचत नाही. कारण 5 जर प्राण दिले, 5 प्राण जर मी दिले तर ते 5च उपकार फिटतील, परंतु काय त्या हनुमंतरायाच्या उपकारातून? कारण ठेविता हा पायी जीव थोडा, जीव त्यासी व्हावे उताराई, ठेविता हा पायी जीव थोडा पा. त्या हनुमंतरायाला किती काय दिलं म्हणजे माझ्या उपकारातून उत्तीर्ण, जीव जरी दिला त्याच्या पायावर ठेवला तरी सुद्धा त्याच्या उपकारामधून उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी सीतेला राग आला, म्हणले जाऊ द्या, तुम्हाला काय द्यायचं नसलं तर देऊ नका, पण मी देणार. काय देणार? माझ्या बापाने म्हणले नवरत्नाचा हार त्या ठिकाणी मला दिलेला आहे, तो मी माझ्या बापाने आणलेला हार असणारा मी हनुमंतरायाला देईल. हनुमंतरायाला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर हनुमंतरायाला तो हार दिला. नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला आणि दिल्याच्या नंतर हनुमंतराय गेले आणि एका झाडावर बसले आणि त्यातला एक एक रत्न असा तोडून काढू लागले. दाताने असे फोडायचे आणि ते असं बघायचे, उघडून टाकून द्यायचे. एक एक रत्न असे 9 रत्न महाराज कुणीतरी बघितलं आणि बघितल्यानंतर सीतेला सांगितलं, आई साहेब अहो तुमच्या बापाचा अपमान. म्हणले माझ्या बापाचा अपमान? म्हणले कस काय? अहो तुमच्या बापाने दिलेला नवरत्नाचा हार हनुमंतराय एक एक रत्न ते फोडून टाकत आहे. सीतेला राग आला, हनुमंताला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं, अरे तुला कळतं का? म्हणले ह्या एका एका रत्नाची काय किंमत आहे? पृथ्वीचं मोल जरी दिलं तरी हे रत्न येऊ शकत नाही, एवढं अनमोल असणारं रत्न आहे आणि त्या रत्नाचा हार मी तुला दिलाय आणि तू हे रत्न असं फोडून टाकून देतोस, तुला काय? म्हणले हनुमंतरायांचं उत्तर ऐका. हनुमंतराय म्हणतात, अगं ज्या रत्नामध्ये माझे प्रभू राम नाहीत ना ते रत्न त्या ठिकाणी काही कामाचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर सीतेला राग आला आणि सीता म्हणली, एवढा मोठा आहे आणि मग तुझा हा एवढा मोठा देह आहे, यात तरी राम आहे का? असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायांनी महाराज अशी छाती फाडून दाखवली आणि आतमध्ये राम लखन सीता सहित श्री राम जानकी बेटे हे मेरे सीने में, राम लखन सीता सहित हृदय बसू सुरभूप. हनुमंतरायाने छाती फोडून दाखवली महाराज. परमात्मा छातीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे जी हरी धरिला मनी, त्या ठिकाणी हरीला त्यांनी मनामध्ये धारण केला. आणखी कुणाचा विचार करायचा झाला तर आणखीन सावता महाराजांनी महाराज त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. परमात्म्याला त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये सावता महाराजांनी धारण केलेलं आहे. आणखीन जनाबाईंच्या बाबतीत जनाबाईंकडे लोक गेले, म्हणले महाराज जनाबाई तुम्ही परमात्म्याला हृदयामध्ये साठवलंय का? तर जनाबाई म्हणतात, धरिला आपण हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी महाराज त्याला आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. आकाश महाराज स्वयंपाक झालाय ना? झाला ओर खालाय का? विठ्ठला परमात्म्याला या सगळ्यांनी आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. आणि काय संसारावरती पाणी सोडलेलं आहे. संसारा दिले संसाराशी पाणी. आता पाणी सोडणं म्हणजे काय? एका थोडक्यामध्ये सांगतो ना, आपली सेवा आटपून घेतो. पाणी सोडणं म्हणजे संसाराचा त्याग करणं. पाणी सोडणं शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. एखाद्याचा 10वा असला तर 10व्याला आपण काय करतो? त्या अंगठ्याने पाणी सोडतो, बरोबर आहे का नाही? पाणी सोडतो म्हणजे याचा अर्थ काय? आता आपलं सुतक संपलं म्हणजे त्याचा आणि आपला काय संबंध नाही. तुमचा सगळ्यांचा परिचयाचा उदाहरण आहे. त्याचा आणि आपला काही संबंध नाही. म्हणजेच त्या ठिकाणी मग संतांनी या
संसारावरती पाणी सोडलंय म्हणजे संसाराचा संतांचा आता काय अजिबात संबंध नाही, दिले संसाराशी पाणी. मग महाराज म्हणतात असे असणारे संत महात्मे कोण्या भाग्यवानाशी बोलतात, ते अभंगाचं तिसरं चरण. कोण हा भाग्याचा तर याचं थोडक्यात सांगतो महाराज, असे भाग्यवान श्री ज्ञानोबा आहेत. कारण कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज ज्यांच्याशी बोलतात असे भाग्यवान ज्ञानोबा आहेत. असे भाग्यवान सद्गुरू जोग महाराज आहेत ज्यांच्याशी ज्ञानोबा बोलले, ज्यांना ज्ञानोबरायांचा अनुग्रह आहे असे सद्गुरू जोग महाराज भाग्यवान आहेत. असे सगळे त्या ठिकाणी असे भाग्यवान कोण आहेत म्हणाल तर मी सांगतो, ज्यांच्याशी शामनाथ महाराज बोलले ते सगळे भाग्यवान आहेत. ज्यांच्याशी श्री दास महाराज बोलले ते सगळे भाग्यवान आहेत. असे भाग्यवान त्या ठिकाणी महाराज आकाश महाराज आपण सुद्धा सगळे भाग्यवान आहोत. कारण श्री गुरु मारुती बाबा आपल्याला पाठ सांगतात, बाबा आपल्याशी बोलले म्हणजेच आपण सगळे सुद्धा भाग्यवान आहोत. महाराज म्हणतात असा भाग्यवान कोण आहे, त्या भाग्यवानाला संत बोलतात. संत बोलणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण त्यांच्या ब्रह्मचिंतनामधील जो काही वेळ काढून संत आपल्याशी बोलत असतात तो निश्चितच भाग्यवान आहे. मग ठीक आहे महाराज, अशा संतांची भेट दुर्लभ आहे. आता मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यात पुन्हा संतांची भेट दुर्लभ आहे. आणि मग संतांची भेट झालीच तर पण त्यांचं फळ काय, तर ते फळ तुका म्हणे त्यांचे भेट